ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचे रूटमार्च, शहरात कडेकोट बंदोबस्त। ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन करण्यात आलेलं आहे। नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण करणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमधून पोलिसांनी रूटमार्च केला। मिरज शहर, महात्मा गांधी चौक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतलाय। सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आज 25 ऑगस्ट 2026 रोजी मिरज शहरामध्ये सांगली जिल्हा पोलीस तर्फे ईद ए मिलादच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चमध्ये DYSP 4 प्रभारी अधिकारी तसेच 18 अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFचा एक प्लाटून, RCP आणि 170 होमगार्ड हे सहभागी झाले होते। हा रूट मार्च आम्ही बऱ्यापैकी मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्याला कव्हर करत घेतलेला आहे। या रूट मार्चमधले 2 उद्देश होते आमचे। एक म्हणजे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस डिपार्टमेंटची सुसज्जता चेक करणे, हे दोन्ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।